हॅलो हॅलो. काय होय नी काय कराय नी तू काही नाही बाई, सगळं व्यवस्थित आहे. आम्ही पण आजच आलो माझ्या माहेरून. काय मारले जायला ते असं का बाबी नाते धोंड्याचा महिना होता ना, मग भाऊ वहिनी आई वडील सगळेजण बोलवत होते, मग गेले होते तिथं. तुमले दोंडा ना महिना बोलायला होतं माय हो कितलं वयन राजबेन कितिकले नाही तर कितिकले तर काहीच राहत नाही. काय तुम्ही कोणाला टोमणे मारताय? मला बोलताय का तुम्ही? तुला नाही टोमना मारा नु माय मी तुझी नेम नाही करत जाय. मला तर ऐकायला भेटणं मोदीने सोनं लेवा नाही सांगेल सुद्धा तुझी त्यासले सोनाने अंगठी करी म्हणे. तू काय लिहाल बोलू मी? ओ बाई, कशाची अंगठी बिंगठी तुमची? सोनं काय स्वस्त आहे का? किती महाग आहे सोनं? काय सांग राणी अंगठीन बिंगठी काहीच नाही. तांब्याचा तांब्या घेतलाय तुमच्यासाठी, या ना घेऊन जा. घेसांचं घ्या आणि तर जाऊ द्या तिकडे. काय सांगी राहिनी तू? तामाना ताम्या म्हणे आमना बाप काहीच कमाई जायला नाही आणि तुला ताम्या तुला पाहिजे राहू देव तिथलं ते आमले भाडच लाग जाई. आणि तुम्ही 3 बहिणी आहे, एकाला घेतलं दुसरीला राग, दुसरीला घेतलं तिसरीला राग. सगळ्यांना घ्यायचं म्हणलं तर मग आम्हाला कटोरा घेऊन तर गल्लीनच फिरणं पडीन मग. आणि तुम्ही त्याच्यामध्ये 3 बहिणी, 3 बहिणींचे तुमचे 2 लेकरं म्हणजे 6 पोरं, परत तुमचे 3 तिघींचे 3 नवरे. हा मग तुम्ही सांगा बरं किती खर्च येईल? तुमचा भाऊची परिस्थिती तुम्हाला माहित नाही का? गरीब आहे तुमचा भाऊ, हातावर पोट आहे बाई आमचं. तुम्हाला काय आय दे घेवाल बी काय आमना आडी बटन नाही आमना घर काय आमले काढी देत नाही. तू काय म्हण राहिनी 3 बहिणी लेकरे इथली हिस्ट्री जॉग्राफी काढ राहिनी का तू आमनी? हा इथलं बिनकाम नाही करायनी काहीच नाही का हो? तुम्ही कपडा हातवर उभं करेल तुमले इथली बोली राहिनी तर टच जाऊ द्या बाई ना, तुमचा काही दोंडा होणार नाही आमच्याकडून. तुम्ही ना घरीच राहा. काही येणं नाही आमले आमना घर काय आमल्या काढी नाही देस. इथलं तू आमल्या बहिणीन बुईनीन इथलं तुला जशी तू हातवर आणि तुला पाहून घर कशी घेते होत लेवाले अडे कसं लई गुनी आणि आमल्या ताम्या देस तू तुला लक लागो होत ना ताम्या. जाऊ द्या, ठेवा फोन. ठेव पण वा रे वा, कमालच आहे बाईची तर. साधी झटका मारस का ती बारे आते उनीन इथला मा सांगस ती 3 वरीस ना 1 सहा दोंडा ये सांगतील तिथलं बी लेवा देवा नाही. आता मी म्हणे बट्ट्या बहिणीसले फोन लावाशी आता दुनियाने अर्धा डझन या कशा जातीस तड्या माहेर मा लावस ना मी फोन इथली हुशाऱ्या करायनी मला बोल राहिनी ती आको ताम्या लिठेली तिने तो ताम्या तिने डोका मा गाली गाली फिरवती नी देख बाई म्हणे तिले फोन लावा म्हणतो धोंडा ना महिना आहे आमना लेकरासले बी एकला बासा म्हणतो तू ना बट्ट्या बाया काही ना माहिली राहण्यात म्हणतो तो तुम्ही काहीच लिहिलं नाही का म्हणतो तुले लिहिले राहिले का म्हणतो तू भास असले फोन लावा तर काय सांगास ती मी पण आजच आली माझ्या माहेरू आणि आम्हाला अंडा घेतला आणि गुंडा घेतला म्हणतो पैसे काय वयन राहत नाही म्हणतो म्हणे जिपशे बहीण देणं देणं शे काम नाही का मग म्हणा काय बोलाय गे बहीण मग म्हणतं गण वयन रास म्हणतं कितीक ना भाऊ भाऊ जायसले म्हणतो आणि इले नाहीये म्हणतो अजिबात म्हणजे तिला काय बोलणं नाही मी पण तिला समजे घे खवय नाही बाई कोणले बोल राहिल्यात म्हणे म्हणतो तुला काय बोलीन काढतीन मग तिनं चांगलं तुम्ही काबा उरू दे चांगलं डस्कन काढले मी एकली काबा तुम्ही बाकीने गोड राशात म्हणतो मी वाईट असू तरी मी बोलणू ती काय सांगे माले ताम्याला येले म्हणे आणि नाही मी ते सांगा ना हिसन लय जा म्हणे तो ताम्या मग मी बोलणू म्हणतो तुले राहू दे आमले भाडं लाग जाई म्हणतात तिथलं काय लिहितो म्हणतो आम्ही कधी तातीने उठत म्हणा आम्ही अशा वर्तनीला आरशेतीस मला भांडास नाही तू का चावी राहिनी म्हणा आपला तामा पिला ना बलाव तिला आटे पाड असती ना पाटा कशी बोली राहिनी बरं तिला चांगली खिशी आणि कधी वाटला होता आपण ती येवा मावी तिले बला आले म्हणे सांग बहीण नागर सत्यनारायण म्हणतं तर बहीण फजित असणार जमीन राह ना तर तू ही लाग म्हणतो नाही चांगलंच वय घे तुम्ही तिला बलावं तिला अशी खिशानी करूत ना अहो तिला 2,000 ना साड्या लिहित आपण नवीन फिरत्या बोया जायत काना लागेच तेच कशी खिशानी बस दे ना तू बी मी सण कर देतीस माय बाप इतलं करी घ्या बट आदर सत्कार करूत आणि मग अशी खिशानी करूत तर डायरेक्ट दखतच राहायचं पाहिजे तुम्ही नाही येऊ दे तू पाडू ती ना पाटा इरायनी कुछ बस इरायनी ते आली का हो आली ना या वहिनी स्वागत आहे तुमचं हो खूप दिवसांनी आली बाय माय भाऊजी निसते तुम्ही तर बोलवता आणि आम्हाला म्हटलं चला तुमलेच बलाय लिहू चल ये बट सत्यनारायण ये माय म्हणतं इला जरा सने म्हणते म्हणू जाईल पुन्हा बी आदर भाव असा काही वसो माया ते करसूत ना मग आम्ही चांगला हा बाई तिथे गेली माझ्या माहेरी तर त्या भाऊजाईचं दुनियाभरात कटकट होती काय सांगू तुम्हाला तुला तर गणजली ना तिने घेतलं माझ्या भावाने घेतलं माझा भाऊ चांगला आहे ना हा बेन बरं आमना शेम आहे लोटा काय काही नाही हो बेन म्हणत मन भाऊ बी बोय आहे बिचारा नाही साधी पुरं पे ना माय गोड नाही माय ना का बट्टाच का पे ना
नाही ना पेनातून करता इथलं बनाव ले ना बहीण. ले नाही उतरेन ना बरोबर ते तू काय आता आखू पुऱ्या टाक्यात मी पाय काय ना मी खात नाही ना. जरासं खायला ना. खरं बोल नका उतरत नाही चला ना मग वहिनी जेवणाला बसा हात पाय बिट्ट्या धुईल्या चटई टाकी मी तुमले चला बाई मला ना खरंच भूक लागली पावन शहर करेले तुला कोसा काय मग पोट पेट भर ना का नाही लई पोट भरलं बाई. इतकं तर मी कधीच जेवली नाही. खूप मस्त स्वयंपाक झाला होता. मग बाई आमली एकुलती एक भाव जाई तू मग चांगलंच बनव नाही ते आय तर आहे ना चांगलं जास करीसन खावा ना माणूस जरा जात नाही ते आय तर बेत ना तर कोण ना खाय हा बाई खरंच मस्त लागतं काय तर. बसू का तुला कसं आय तर खावा सवय बाई आधी येतो काय बाई तुला बी जराशी हुशारी नाही का गणकर आहे की ना ती ना आदर नाही हो माय तो गर्रा काढी फिरवून मी आता पावनचार या बेटा भांडा काढ आणि त्या कपडा सांगायल्यात सत्यनारायणना भांडा निघरायणात म्हणा आणि तू उशीर राहून सत्यनारायण वही का म्हणा या भांडा कसं म्हणा ते घसडीन कोण घसडीन नवरायला काय रिकामी पडे दिशी का तिने हाऊस पेड आलेस बला आले पूर्ण हा. फेडूत काढ मग मंगलदारच काढा ते भांडा चाल ना तू एवढ्या काय खतरनाक आहे हो बापा या बाया. यांनी मला खायला बोलवलं पाहुणचार खायला बोलवलं सत्यनारायणाला बोलवलं काय भांडे घासायला बोलवलं. हे भांडे मी घासीन का त्यांनाच घासायला लाईन मी हे भांडे बी काय वेगळी हो श्रद्धा काय नाही होता हे भांडे घासत होती मी माझी बोलते. घसायला लागू का मी घसायला लागतो पण आहे ना त्या बाया उभ्या आहेत ना म्हणून मला काय बनाव नाही त्याचे प्रसाद देणार पडी ना हा तिच्यापाशी चावयात उभी राहीन ना. नाही राहू द्या मी घासून घेते. बापरे किती उन्हामध्ये भांडे घासले बाई मी थकूनच गेली. हा ना झाले का मग घासून हा मी काय म्हणस यसले इथला असले इस्त्री कर द्या आता जराशी तुमले पटीन तर लय जायत लागेल एखादी पण इस्त्री कर द्या हे अशी बोयगी जाऊ का मी. हो माय व 900 रुपयां साडी आहे म्हणतात सत्यनारायणाचा प्रसाद खायला बोलवलंय का कशासाठी बोलवलंय काम करायला बोलवलंय का तुम्ही. माय व बहीण भाषण करीतलं तिथलं करली शिकोडे खपी जास्त तू करत नाही एवढे काम तुम करत काय बलावत नाही माझी सासू काम करते घरी. हा मन मायना जीवलीस तू बाई ग उद्या सकाळपर्यंत मी इथं राहिली तर या माझा आता कंबर मोडून टाकतील. गैरा खतरनाक आहे रे बापा. बाई तिचा आवाज म्हण राहिली मग साडी तर लय साडी दिली होती मग माय देख कितली भारी साडी काढी ल्या वहिनी पटनी का तुमले नेशिलीस बरं भारी साडी आहे साऱ्यात ना पोथाऱ्यात मांजरचा जार तुम्हीच ठेवा तुम्ही. हो म्हणी मंजरला जार म्हण राहिली अगं तोंड आणि तुझं आमल्या तांब्यादी असते व स्वतः गुंडाला असते आमल्या तांब्यादी असते आमल्या कसं वाटणं मी तुमच्या भाऊची परिस्थिती तशीच आहे. गण कमाई जायला तर आमना बाप का बिगर कमाय नाही तुम्ही म्हणता. काय रोडवर फिर राहणार का व ताट्या हा. दरीसन किशोर सावई पण राहण्यात कसं का लग्न आहे ना ते. म्हणजे मी सांगितलं नाही. वा रे वा बोलायला नाही द्या को साडी म्हणे मांजरा जार म्हण राहिली नेशिलीस तू बी तर असं गोयाने सांगले दिवाय आकाची कोणतं चांगलं लेस तुमच्या घरी ठेवा वाकडान ते. तिकडे तोंड करायला ते लय होती साडी जाऊ दे येईल घर काहीच देऊ नको चल निघ बाय. चालली ना मग हा निघ चालली वा माय मी घरी अशा काय आहेत या बालचंद्या.